ही लढत तगडी असणार मैदानावर. महारुद्र संघ प्रथमतः फलंदाजी करताना आपल्याला पाहायला भेटेल. नाणेफेकीचा प्रमुख कॉल प्रथमतः विजयी होतोय तो शेल्डन स्ट्रायकर्स संघ आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय मैदानावर स्वीकारलाय. सलामीवीर फलंदाज प्रमुख खेळाडू या मैदानावर पावलं टाकतात. दोन्ही टीम्सना विनंती आपला एक एक अतिरिक्त खेळाडू आपण पाठवून द्या. 12th मॅन सोमेश गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना पाहायला कडा घेतले की काय या मैदानावर. निश्चित रूपाने बॅटची कडा घेतली परंतु आवाज पोहोचला नाही. पहिल्या चेंडूवर वैयक्तिक 0 धावसंख्येवर 0ची बॅग घेऊन बॅक टू द पॅव्हिलियन माघारी परतताना पाहायला भेटतोय तो फलंदाज पियुष. सचिन न्यू बॅटर मैदानाच्या दिशेने पावलं टाकताना पाहायला भेटतो. त्याच्या साथीला हुशांत हे दोन फलंदाज मैदानावर. पहिल्या चेंडूवर ब्रेक थ्रू दिलेला आहे तो गोलंदाज सुमेशने. कार्य चांगले केलंय. सुरुवात तर अगदी दिमाखात केली आहे आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून. 6 षटकांची लढत. सुरुवातीची 2 षटका मॅन्डेटरी पॉवर प्लेची प्रगती पथावर. सुरुवातीच्या 2 षटकांमध्ये ज्या पद्धतीची गोलंदाजी अपेक्षित आहे तशा पद्धतीची सुरुवात तर आश्वासक केली आहे ती सोमेशने. तशाच पद्धतीचं कार्य करावं लागेल. न्यू बॅटर सचिन आल्या पावले आक्रमण पसंत करेल का एका दुसरा मोठा फटका टोलवेल की शांत संयमी क्रिकेटवर भर देईल हे पाहायचंय बघायचंय मैदानावर. षटकातील पुढील चेंडू यावेळेस चांगला फटका पिकअप शॉट या मैदानावर. डीप काऊ कॉर्नर रिजनला चेंडूचा प्रवास. चेंडू सीमा रेखा पार 6 धावांसाठी. षटकाने सुरुवात अगदी दिमाखात आपल्या वैयक्तिक खात्याची सचिनने केली. डीजे केलेत मोठे फटके खेळण्याचे. आक्रमण पसंत केले. 6 धावा धावपलकावर. षटकानं टीमचं खातं ओपन होत आहे. संघाचा श्री गणेश होतोय. यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला भेटतोय. कट केलं. यावेळेस मात्र बॅकवर्ड पॉइंट रिजनला चेंडूचा प्रवास. क्षेत्ररक्षकाची झालेली कपल जीप मध्ये चेंडूचा प्रवास झालाय. 2 फलंदाजांचं तालमेल चुकतंय. एका खेळाडूला क्रिकेटच्या परिभाषेतील आत्महत्येच्या स्वरूपात, धावचीच्या स्वरूपात, रन आउटच्या स्वरूपात माघारी परतावं लागते. एक खेळाडू बॅक टू द पॅव्हिलियन. सांघिक धावसंख्या देखील परावर्तित होईल. 7 धावा धावपलकावर. 3 चेंडूंचा इथे झालाय खेळ समाप्त. एक षटकार नक्की टोलवला मात्र एका खराब विकेटच्या स्वरूपात मी म्हणेन माघारी परतलाय. धावचीच्या स्वरूपात माघारी परतावं लागते सचिनला. सचिननं नाराज केले या मैदानावर तमाम कडसिकांना. एका गड्याच्या मोबदल्यात 7 धावा. षटक क्रमांक पहिलं. सोमेश नावाचा गोलंदाजी मार्कवर. तुषार न्यू बॅटर मैदानावर पावलं टाकतोय. केवी स्ट्रायकर्स समोर जी आयोजित ही सुंदरशी स्पर्धा आपण पाहत आहे. सेकंड ऑल गोवा पंचायत अँड म्युनिसिपॅलिटी लेव्हलची हेवी बॉल टेनिस क्रिकेट टुर्नामेंट 2025 माध्यमातून सुरेख नीटनेटकं आयोजनाचा पहिला दिवस. तमाम कडसिकांचे दुपारच्या सत्रामध्ये सहर्ष स्वागत. शेल्डन ब्लास्टर विपक्षा महारुद्र पोंडा दोन्ही संघांमध्ये लढत. दोन्ही तगडे संघ एकामेकाच्या विपक्ष आज या मैदानावर भिडले आहेत. इथून कोणत्या संघाची विजयाची वाटचाल चालू राहते, कोणत्या संघाची अति पराभव येतोय ती मात्र येणारी वेळ आणि येणारा काळ ठरवतोय. न्यू बॅटर मैदानावर तुषार सज्ज होतोय.
काय असतील तुषारचे इरादे, कशा पद्धतीने फलंदाजी तुषारच्या माध्यमातून केली जाईल, कशा पद्धतीने कसलेली गोलंदाजी करेल हे पाहायचं आहे. सोमेश मैदानावर षटकार पुढील चेंडू, चौथा चेंडू इथे मार्गस्थ. चांगला फटका ऑफसाइड रिजनला, कव्हर ड्राईव्हचा फटका, देखील स्ट्रोक पाहायला भेटतोय. एक्स्ट्रा कव्हर रिजनला चेंडूचा प्रवास व झिरो येतो एक दर्जेदार असा चौकार. व सांघिक धावसंख्येला हातभार लावतोय. सांघिक धावसंख्या टीमचं टोटल इथे मात्र परावर्तित होईल 11 धावा या धावफलकावर. 4 चेंडूंच्या समाप्तीखेरीज षटकार पुढील चेंडू, पाचवा चेंडू. यावेळी चांगला फटका पसला की का शॉर्ट कव्हर रिजनला झेल टिपण्याची संधी आणि कोणत्याही प्रकारची चूक नाही. क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून एका चौकाराच्या जोरावर नटलेली खेळी ही तुषारची समाप्त होते. तुषार बॅक टू द पॅव्हलियन. तिसरा आदरा तो फलंदाजी करणाऱ्या संघाला, महारुद्रा गोटे फोंडा संघाला. प्रगती पथावर न्यू बॅटर प्रणाल मैदानावर पावलं टाकतोय. 3 गड्यांच्या मोबदल्यात 11 धावा धावफलकावर आतापर्यंतचा लेखाजोखा स्कोर कार्ड आपल्याला पाहायला भेटतोय. षटकती सांगता कशा पद्धतीने होत्या. आतापर्यंत 3 महत्वपूर्ण गडी माघारी परतले आहेत. प्रत्येक खेळाडू येतोय, एक मोठा फटका टोलवतोय, पुन्हा एकदा मोठ्या फटक्याची जोखीम घेतोय आणि तिथून माघारी परतावं लागतंय. षटकती पुढील चेंडू, षटकाची सांगता करणार चेंडू, षटक क्रमांक पहिलं सोमेश गोलंदाजी मार्कवर. इथे मात्र चांगला चेंडू पाहायला भेटतोय का पाहायचंय मैदानावर. निर्धाव चेंडूची गणना होते. अप्रतिम गोलंदाजीचं प्रात्यक्षिक उदाहरण. निश्चित रूपाने धावा खर्च केल्या 11, मात्र 2 गडी बाद केल्यात आणि त्यात अजून एक रनआउट. जवळपास 3 गडी माघारी परतल्यात आणि टीमचे टोटलचा विचार केला फक्त 11 धावा धावफलकावर. जाऊयात सुमधुर संगीताकडे डीजेच्या माध्यमातून. पहिल्या षटकाचा 6 चेंडूंचा इथे झालाय की समाप्त. दुसऱ्या षटकाची ही जबाबदारी गोलंदाजी मार्कवर घेतोय गोलंदाज तो इम्रान मैदानावर सज्ज होतोय. वैयक्तिक कोटीतील पहिलं व संघातर्फे दुसरं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकांची सांगता करणार षटक दूरवरच्या एंडने सज्ज झालाय. पाहायचंय कशा पद्धतीची गोलंदाजी केली जाते. सलामीवर फलंदाज हुशांत एका बाजूने, त्याला अजून एकही चेंडू फेस करायला भेटला नाही. पहिला चेंडू फेस करेल. पाहायचंय कशा पद्धतीने फलंदाजी असेल हुशांची. षटक क्रमांक दुसरं प्रगती पथावर. यावेळी चांगला चेंडू पाहायला भेटतो. अचूक टप्प्याचा मारा एका बाजूने. सुरुवात तर चांगली केली आहे दुसऱ्या षटकाची ती इम्रान मुल्ला या गोलंदाजाने. अशाच पद्धतीची जर गोलंदाजी सातत्याने झाली तर समोरच्या संघाला कमी धावसंख्येपर्यंत रोखायला यश येईल ते गोलंदाजांना. षटकरी पुढील चेंडू, दुसरा चेंडू, आक्रमण होईल का पाहायचं आहे. इथे मात्र मोठा फटका बिग हिट पाहायला भेटतो डीप मधून मिड ऑन रिजन. चेंडू यावेळी चांगला चेंडू पाहायला भेटतोय. बॅटनी बॉलचा पुरता संपर्क होत नाही. निर्धाव चेंडूची इथे मात्र गणना होताना पाहायला भेटते. पहिला चेंडू निर्धाव, तदनंतर दुसऱ्या चेंडूवर षटकार आणि तिसऱ्या चेंडूवर पुन्हा एकदा एक निर्धाव चेंडू. षटकरी पुढील चेंडू, चौथा चेंडू. इथे मात्र बॅकवर्ड जाऊन खेळलाय. चांगला पटका कव्हर रिजनला खेळून काढलाय. क्षेत्ररक्षकाला बीट केलंय शॉर्ट कव्हरच्या. डीप कव्हर रिजनला चेंडूचा प्रवास झालाय. जोपर्यंत चेंडूची परती केली जाते तोपर्यंत दुसऱ्या धावेकडे पावलं वळलेत आणि बघता बघता या 2 धावा देखील पूर्ण होत आहेत. दुहेरी धावेच्या साथीनं टीमचं टोटल इथे मात्र परावर्तित 19 धावा धावफलकावर. 4 चेंडूंचा झालाय इथे खेळ समाप्त. षटक क्रमांक दुसरं प्रगती पथावर. त्यावेळी चांगला पटका पाहायला भेटतो. एक्स्ट्रा कव्हर रिजनला चेंडूचा प्रवास. चेंडू थांबणार नाही मैदानावर. शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न. कौतुक करावं लागेल. टाळ्यांचा आवाज होईल क्षेत्ररक्षकासाठी. धावा वाचवल्यात आपल्या संघासाठी. 2 धावा वाचवल्यात.
आणि दुहेरी धावेच्या साथीनं टीमचं टोटल इथे मात्र परावर्तित 21 धावा. दुसरा खेळ अजूनही बाकी. दुसरं षटक प्रगती पथावर. उशांत सज्ज ऑन स्ट्राईक. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. रिव्हर्स स्वीपचा फटका. आत्मघाती फटका लागला तर आबाद नाही तर बरबाद संबोधला जाणारा फटका. ज्या ज्या वेळेला हे फटके मात्र चेंडू पहिला स्पर्श करतात त्या त्या वेळेला टाळ्यांचा आवाज करतात. ज्या ज्या वेळेला चेंडू पहिला स्पर्श करत नाही त्या त्या वेळेला आत्मघातकी फटके जोखमीचे फटके संबोधले. तशा पद्धतीची फलंदाजी करण्याचा प्रयत्न आणि एक निर्धाव चेंडू एक डॉट बॉल. 2 षटकांचा 12 चेंडूंचा इथे झालाय की समाप्त. आणि सांघिक धावसंख्येचा विचार केला तर 3 गड्यांच्या मोबदल्यात 21 धावा या धावफलकावर. केवी स्ट्रायकर समोर जिम आयोजित सुंदर अशी स्पर्धा आपण पाहताय, आपण अनुभवताय. च्या दिवसातील 5वी लढत आपल्याला पाहायला भेटते. बॉलर नेम सोमेश पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला भेटतोय. पहिली धाव तर वेगाने घेतली. इथे मात्र एक चोरटी धाव, एक यशस्वी धाव इथे मात्र पूर्ण करण्यात येताना पाहायला भेटतंय. सोमेश नावाचा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर. वैयक्तिक कोट्यातील दुसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज झालाय व संघातर्फे हे तिसरं षटक. 22 धावा धावफलकावर. 3 गड्यांच्या मोबदल्यात मर्यादित 6 षटकांची ही लढत आहे. 70 ते 80 धावा गाठण्याचा प्रयत्न नक्कीच असेल फलंदाजी करणाऱ्या संघाचा. षटक पुढील चेंडू. इथे मात्र चांगला चेंडू. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा खाली राहतोय. सरती शेवटी बॅट आणि बॉलचा पुरता संपर्क होत नाही आणि एका निर्धाव चेंडूची गणना होते. 2 चेंडूंचा इथे झालाय की समाप्त. 3 गड्यांच्या मोबदल्यात 22 धावा. हा स्थिरावलेला धावफलक, हा स्थिरावलेला लेखाजोखा आतापर्यंतचा. षटक पुढील चेंडू मार्गस्थ आहे. यावेळेस खोदून काढण्याचा प्रयत्न. सुरेख पद्धतीचा फटका, स्ट्रेट ड्राईव्हचा फटका पाहायला भेटतो. पहिली धाव वेगाने घेतले. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक हा चेंडू पर्यंत पोहोचतोय. चेंडूची परती करतोय तोपर्यंत एक धाव ही पूर्ण केली जाते. एका या यशस्वी धावेनं सांघिक धावसंख्या ही परावर्तित होते. ती 23 धावा धावफलकावर. 3 गड्यांच्या मोबदल्यात 23 धावा धावफलकावर. महारुद्र करुटे संघ मात्र प्रथम फलंदाजी करताना पाहायला भेटतोय. षटक पुढील चेंडू मार्गस्थ आहे. इथे मात्र चांगला चेंडू पाहायला भेटतोय. सुरेख गोलंदाजीचं प्रात्यक्षिक उदाहरण. एक जकडबद्ध ठेवणारी, थांबवून ठेवणारी, रोखून धरणारी गोलंदाजी ही पाहायला भेटते. अशाच पद्धतीचं कार्य प्रत्येक गोलंदाजी जर केलं तर समोरच्या संघाला कमी धावसंख्येमध्ये रोखण्याचा एक यशस्वी उद्देश यांचा मात्र निश्चित होऊन जाईल मैदानावर. खरा ठरेल या मैदानावर. उर्वरितच्या 2 चेंडूंचा खेळ बाकी. षटक क्रमांक 3 प्रगती पथावर. इथे मात्र चांगल्या पद्धतीचा फटका, फ्लिक ऑफ द रिस्टचा फटका पाहायला भेटतो. इथे मात्र डीप स्क्वेअर लेग रिजनला चेंडूचा प्रवास. डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूपर्यंत पोहोचतोय, चेंडूची परती केली जाते तोपर्यंत एक धावसंख्येची पावलं दुसऱ्या धावेकडे वळली आहेत आणि बघता बघता या मैदानावरून 2 धावा देखील पूर्ण होत आहेत. दुहेरी धावेच्या साथीनं टीमचं टोटल परावर्तित क्वार्टर सेंचुरीवर पोहोचते. 25 धावा. 3 गड्यांच्या मोबदल्यात 25 धावा आतापर्यंतचा लेखाजोखा. तिसऱ्या षटकाची सांगता करणारा शेवटचा चेंडू या मैदानावर मार्गस्थ आहे. यावेळेस हलक्यातने खेळून काढल्या ऑफरेजचा फटका. इथे मात्र पाहायला भेटतो. डीप मिड ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतोय तोपर्यंत एक धाव ही पूर्ण केली जाते. लिहिल्या एकेरी धावेच्या साथीनं सांघिक धावसंख्या ही पुढे सरसावते. 26 धावा धावफलकावर. 3 गड्यांच्या मोबदल्यात षटक क्रमांक 3 इथे होतंय समाप्त. उर्वरितच्या 3 षटकांचा 18 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे.
आता त्यांना सज्ज झालाय. इथून फलंदाजी करणाऱ्या संघाला आक्रमण करावं लागेल. जर एका मोठ्या तगड्या धावसंख्येपर्यंत पोहोचायचं असेल, मोठ्या धावसंख्येपर्यंत मजल मारायची असेल तर इथे मेहनत घ्यावी लागेल. षटकार चौकारांची आतिषबाजी करावी लागेल. जर आपल्या संघाला विजयाच्या वाटचालीकडे न्यायचं असेल तर निश्चित रूपाने मेहनत घ्यावी लागेल. चौथ्या षटकातील पहिला चेंडू आडव्या बॅटपटका टोलवायचा, शपल क्रॉसून टोलवायचा प्रयत्न. अपील झालाय पंचांकडे. पंच बराचसा अनुभवी पंच आहेत आणि इथे मात्र अपील फेटाळून लावतायत. इथे मात्र एका निर्धाव चेंडून मात्र चौथ्या षटकाची सुरुवात झाली आहे. सुरुवात तर शांत झाली चौथ्या षटकाची. अशा पद्धतीचा काहीसा परिणाम हा उर्वरितच्या 5 चेंडूंवर देखील असेल का हे पाहायचं आहे, हे बघायचं आहे मैदानावर. केवी स्ट्रायकर समोर जी आयोजित सुंदरशी स्पर्धा आपण पाहता, आपण अनुभवताय. पहिला दिवस आज स्पर्धेचा. इथे मात्र मोठा फटका, तेवढीशी ताकद नाही फटक्यामध्ये. बराच का चेंडू डीप मिड विकेट रिजनचा क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतोय आणि साधा सोपा लॉलीपॉप जेला मात्र जमिनीला दान करण्यात येतोय आणि जेलाचं रूपांतर हे नाम मात्र एकेरी धावेमध्ये होताना पाहायला भेटतोय. प्रत्येक झेलाला क्रिकेटमध्ये महत्व आहे. कॅचेस विन्स मॅचेस असं म्हटलं गेलंय. तसंच या मैदानावर काहीच घडू शकेल का? कारण फलंदाजीला जीवनदान भेटलंय. प्रणल सारख्या फलंदाजीला जीवनदान भेटलं, त्याचा फायदा तो घेऊ शकेल काय पाहायचा आहे. टीमच्या टोटलचा विचार केला परावर्तित होईल. 27 धावा धावपलकावर. 2 चेंडूंचा इथे झालाय की समाप्त. चौथं हे षटक प्रगतीपथावर. क्षेत्ररक्षकांची ही व्यूहरचना सातत्याने बदलण्यात येते कारण डाव्या उजव्या हाताची ही जोडी थोडासा त्रास करते क्षेत्ररक्षकांना. षटकातील पुढील चेंडू वेगवान चेंडू या मैदानावर वेगावर स्वार होऊन जाणारी गोलंदाजी पाहायला भेटते विदेशी. निर्धाव चेंडूची इथे मात्र गणना होते. जकडबद्ध ठेवणारी, थांबवून ठेवणारी, मोठे धावसंख्येपासून वंचित ठेवणारी गोलंदाजी. कौतुक करावं लागेल ते गोलंदाज विरेशच्या या मैदानावर. 3 चेंडूंमध्ये फक्त 1 धाव खर्ची घालतोय. उर्वरितच्या 3 चेंडूंचा खेळ बाकी. उशांत ऑन स्ट्राईक सज्ज झालाय. एक मोठा फटका, एक बिग हिट येऊ शकेल काय पाहायचं आहे, हे बघायचं आहे मैदानावर. आडवा फटका बिग हिट येताना पाहायला भेटतोय. डीप स्कोर रिजनला चेंडूचा प्रवास, फटका फसलाय आणि क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. कोणत्याही प्रकारची चूक नाही आणि एका बाजूने फलंदाज होतोय. बॅक टू द पॅव्हिलियन. माघारी परतावं लागेल ते उशांतला या मैदान. वैयक्तिक 11 धावसंख्येवर माघारी परतलाय. चौथा आदरा फलंदाजी करणाऱ्या संघाला 27 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. फेअर डिलिव्हरी. 27 धावा धावपलकावर आपल्याला पाहायला भेटत आहेत. 4 चेंडूंच्या समाप्तीखेरीज शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ बाकी. षटक क्रमांक 4 हे प्रगतीपथावर. विरेश नावाचा गोलंदाज हा गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला भेटतोय. न्यू बॅटर मैदानावर पावलं टाकतोय तो हर्ष या मैदानावर. आतापर्यंत केविलवाणी परिस्थिती मी म्हणेन मैदानावर पाहायला भेटते ती महारुद्र कोर्टे संघाची. मोठ्या आव्हानापर्यंत पोहोचायचं असेल तर मोठ्या फटक्यांची जोखीम ही घ्यावीच लागेल. धाडस करावं लागेल मोठ्या फटक्यांचं. मोठं तगडं आव्हान जर मैदानावर निर्माण करायचं असेल तर कार्य करावं लागेल कारण समोरचा संघ देखील तेवढाच तगडा संघ आहे, तेवढाच तोला मोलाचा तो देखील संघ आहे. न्यू बॅटर हरीश मैदानावर पावलं टाकतोय. हर्ष मैदानावर न्यू बॅटर. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ बाकी. चौथ्या षटकातील अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय विरेश. आतापर्यंत किफायतदार दर्जाची गोलंदाजी फक्त 1 धाव खर्च केली आहे आणि 1 गडी बाद केला आहे 4 चेंडूंमध्ये. कौतुकास्पदी गोलंदाजी, थांबवून ठेवणारी गोलंदाजी पाहायला भेटली. तगडी गोलंदाजी कलात्मक गुण निदर्शनास आणतोय गोलंदाज या मैदानावर.
उर्वरितच्या 2 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी. एकाच दुसरा मोठा फटका, एकाच दुसरा बिग हिट येणं गरजेचं आहे, कारण शांतही षटक गेलाय. सुरुवातीच्या 4 चेंडूंवर बोलबाला हा गोलंदाजाचा पाहायला भेटलाय. इथून पुनरागमन करावं लागेल, इथून कमबॅक करावं लागेल. षटकाचा पुढील चेंडू, 5वा चेंडू मार्गस्थ आहे. यावेळी चांगला चेंडू, सुरेख गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजीचं प्रात्यक्षिक उदाहरण. 9 लेंथवर फोकस करताना पाहायला भेटतो गोलंदाज या मैदानावर. फक्त एक धाव या 5 चेंडूंमध्ये खर्च करत एक गडी बाद केलाय. षटक क्रमांक 14 प्रगती पथावर. लास्ट बॉल टू गो. यावेळी चांगला चेंडू पाहायला भेटतो. टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली जातोय. पंचाच्या दोन्ही समांतर होत आहेत. धाव अवांतरच्या स्वरूपात, स्क्वेअरच्या स्वरूपात एक धाव प्राप्त होते. एक धावेच्या साथीनं पुढे सरकलेला धावफलक 28वा धावफलकावर. अजूनही एका चेंडूचा खेळ बाकी. 4थे षटक प्रगती पथावर. यावेळी चांगला चेंडू, सरळ चेंडू शरीरयष्टीला आदळताना पाहायला भेटतो. इथे मात्र एक धाव घेण्याचा प्रयत्न मात्र झालाय करा. एक धाव पूर्ण केली लेगबायच्या स्वरूपात. एक धावेच्या साथीनं टीमचं टोटल परावर्तित. 29 धावा धावफलकावर, 4 गड्यांच्या बहुबदल्यात. 29 रन्स, लॉस ऑफ 4 विकेट्स. अजूनही 2 षटकांचा 12 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. बॅक टू दी बॉलर पद्धतीचा फटका, डीप लॉंग ऑफ रिजनला चेंडूचा प्रवास झाला. पहिली धाव जलद गतीने घेतली. दुसऱ्या धावेची तमाम शंका या मैदानावर समाप्त होते. एक धावेच्या साथीनं टीमचं टोटल संत गतीने पुढे सरकलेला धावफलक 30 धावा या धावफलकावर. एका चेंडूच्या समाप्तीखेरीज 30 धावा. 5वे षटक प्रगती पथावर. स्लॉग ओव्हरचे षटक प्रगती पथावर. प्रणल ऑन स्ट्राइक. इथे मात्र बिग हिट, मोठा फटका, गगनचुंबी फटका. फटका पसलाय, तेवढीशी ताकद नाही या फटक्यामध्ये. आणि फलंदाज बॅक टू दी पवेलियन. प्रणलला माघारी परतावं लागेल. तब्बल 5वा आदरा फलंदाजी करणाऱ्या संघाला, महारुद्र कोटी फोंडा संघाला या मैदानावर. 30 धावा आतापर्यंत जमवल्या आहेत. आणि कार्य करावं लागेल फलंदाजांना. कमी धावसंख्येवर आपला संघ स्थिरावला जातोय. इथून जबाबदारी घ्यावी लागेल. मोठे फटके टोलवावे लागतील. इथे मात्र आल्या पावली सुरेख पद्धतीचा फटका पाहायला भेटतोय. खेळून काढलं लॉंग ऑन रिजनला, क्षेत्ररक्षक येतोय. पहिल्या अटेम्प्टमध्ये फंबलिंग झाली आहे. जोपर्यंत फील्ड केलं जाईल, चेंडूची परतती केली जाईल, तोपर्यंत फक्त एक धाव. एकेरी धावेच्या साथीनं टीमचं टोटल पुढे सरसावते. संत गतीनं पुढे सरकलेला धावफलक 31 धावा या धावफलकावर आतापर्यंत आपल्याला पाहायला भेटतायत. उर्वरितच्या 3 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. षटकाचा पुढील चेंडू, यावेळी चांगला चेंडू पाहायला भेटतोय. लॉंग स्टॉप रिजनला चेंडूचा प्रवास. प्रथमतः फलंदाज बीट होतोय, त्यानंतर यष्टिरक्षक बीट होतोय व 22 स्वरूपात या 4 धावा या मैदानावर प्राप्त होतात. धावा कशाही येऊ, धावा येणं गरजेचं आहे मैदानावर या फलंदाजी करणाऱ्या संघासाठी. 22 स्वरूपातील या 4 धावेच्या साथीनं टीमचं टोटल इथे मात्र परावर्तित होते. 35 धावा धावफलकावर, 35 लॉस ऑफ 5 विकेट्स. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी.
हर्ष नावाचा फलंदाज स्ट्रायकर यांच्याशी सज्ज झालाय. यावेळेस मोठा फटका खोदून काढण्याचा प्रयत्न, फटका पसलाय डीप मध्ये, क्षेत्ररक्षक आहे चेंडूच्या खाली आणि मात्र झेल सोडलाय. हर्षला मात्र जीवनदान भेटलाय आणि झेलाचं रूपांतर हे 2 धावांमध्ये होताना पाहायला भेटतंय. हर्ष नावाच्या फलंदाजाला जीवनदान, त्या जीवनदानाचा फायदा तो कशा पद्धतीने संधीचा फायदा घेईल हे पाहायचंय, बघायचंय मैदानावर. दुहेरी धावेच्या साथीने टीमचं टोटल इथे मात्र परावर्तित 37 धावा, 37, लॉस ऑफ 5 विकेट्स. षटकातील शेवटचा चेंडू, 5वे षटक प्रगती पथावर. हर्ष ऑन स्ट्राइक, वैयक्तिक 3 या धावसंख्येवर आतापर्यंत खेळतोय. यावेळेस दिशा भरकटलेला चेंडू पाहायला भेटेल की काय. पंचांचे मात्र पंच सांगताय रिव्ह्यू साठी, पंच रिव्ह्यू साठी सांगतायत आणि 4 पंच इथे उपलब्ध आहेत. वाईड साठी रिव्ह्यू, नो साठी. भेटतोय. रिप्ले मध्ये दाखवण्यात येतोय नो बॉल. ब्रेडचा चेंडू, ब्रेडच्या चेंडूवर मोठा फटका टोलवलाय डीप मधून, लॉंग ऑफ रिजनला चेंडूचा प्रवास झालाय. पहिली धाव तर घेतली आहे. फ्रीडच्या संधीवर फक्त 1 धाव प्राप्त होताना पाहायला भेटते. षटकाची होते सांगता, 5 षटकांचा 30 चेंडूंचा इथे झालाय खेळ समाप्त. टीमच्या टोटलचा विचार केला तर 39 धावा धाव फलकावर आपल्याला पाहायला भेटत आहेत. शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ बाकी, 1 षटकाचा खेळ अजूनही बाकी. तोपर्यंत जाऊया सुमधुर संगीताकडे डीजेच्या माध्यमातून. शेवटचं षटक प्रगती पथावर, दूरवरच्या एंडने उमेश गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. पाहायचंय कशा पद्धतीची गोलंदाजी या शेवटच्या षटकामध्ये होते. 39 धावसंख्येवर संघ सिलावला जातोय. शेवटचं षटक प्रगती पथावर, फलंदाज सज्ज होतोय स्ट्रायकर यांच्याशी. इथे मात्र मोठा फटका टोलवण्याचा प्रयत्न, फटका पसलाय फॉरवर्ड पॉइंट रिजनला, चेंडूचा प्रवास झालाय. पहिली धाव वेगाने घेतली आहे. दुसऱ्या धावेची तमाम शंका इथे समाप्त झाली आहे. हर्षच्या बॅट मधून 1 धाव येते. संघाने 40 धावे गाठले. 40 धावा हे पूर्ण केले जात आहेत. 40 धावा धाव फलकावर, मर्यादित 6 षटकांची ही लढत आणि अंतिम निर्णायक षटक हे प्रगती पथावर. सर्वेश ऑन स्ट्राइक सज्ज झालाय. उजव्या हाताचा फलंदाज आहे. क्षेत्ररक्षकांची व्यूहरचना त्याच्यासाठी रचवली जाते. एक डीप स्क्वेअर पाहायला भेटतो, एक डीप मिड विकेट, एक लॉंग ऑन लावलाय. डीप मध्ये एक एक्स्ट्रा कव्हर. यावेळी चांगला चेंडू, थोडासा दिशा भरकटतोय. पंचांच्या दुनिया समांतर धाव भेटते. इथे मात्र एक अवांतरच्या स्वरूपात 1 धाव खर्ची घालतोय. 1 धावेच्या साथीने टीमचं टोटल सांघिक धाव संख्या परावर्तित 41 धावा धाव फलकावर. षटकातील चेंडू, दुसरा चेंडू मार्गस्थ आहे. यावेळेस देखील सोडून दिलाय. सलगचे 2 चेंडू खराब चेंडू पाहायला भेटत आहे. गोलंदाज उमेशच्या माध्यमातून 2 बोनस स्वरूपात धावा खर्ची घालण्यात येत आहेत. फलकावर यावेळेस आडव्या बॅटने फटका ठोलवण्याचा प्रयत्न, डीप मधून क्षेत्ररक्षक येतोय, मिड विकेटचा फील्ड करतोय, चेंडूची परती करतोय. तोपर्यंत 1 धाव ही पूर्ण केली जाते. 1 धाव संख्येने काम चालणार नाही. मोठं आव्हान जर रचायचं असेल तर एका दुसऱ्या षटकार चौकार टोलवावं लागेल. एक केविलोनी परिस्थिती पाहायला भेटते फलंदाजी करणाऱ्या संघाची.
समोरचा संघ देखील तेवढा तगडा संघ आहे. 6 षटकांची लढत आहे. मोठी धावसंख्या उभारावी लागेल. त्रेचाळीस धावा धावपलकर. यावेळी चांगला फटका पाहायला भेटतोय. डीप मिड ऑफ रिजनला चेंडूचा प्रवास झालाय. पहिली धाव तर वेगाने घेतली आहे. एक धावसंख्येने इथे मात्र संतुष्ट होताना पाहायला भेटतात. एकरी धावेच्या साथीने पुन्हा एकदा सांघिक धावसंख्या पुढे सरसावते. ती 44 धावा धावपलकावर. उर्वरितच्या 3 चेंडूंचा खेळ बाकी. शेवटचा अंतिम निर्णायक षटक प्रगती पथावर. सर्वेश पुन्हा एकदा सज्ज स्ट्रायकर यांच्याशीने. यावेळेस बॅक टू द बॉलर पद्धतीचा फटका. फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला भेटते. धाव घेण्यावर मात्र प्रश्नचिन्ह नाही. इथे मात्र थ्रो केलाय. डिरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न फसतोय. इथे मात्र एक धाव पूर्ण केली जाते. एकेरी धावेच्या साथीनं टीमचं टोटल सांघिक धावसंख्या ही परावर्तित होईल. 45 धावा धावपलकावर पाहायला भेटत आहेत. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ या मैदानावर बाकी असेल. निर्णायक 2 चेंडू असतील. हर्ष नावाचा फलंदाज सज्ज झालाय. ज्या फलंदाजाला जीवनदान भेटलाय त्याचा वापर आतापर्यंत काही करू शकला नाही. आतापर्यंत एकही मोठा फटका नाही हर्ष बॅट मधून. यावेळेस चांगला चेंडू पाहायला भेटतो. ऑन साइड रिजनला फक्त दिशा दिली मोडल्या चेंडूला. इथे मात्र एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेसाठी झालेला प्रयत्न. इथे मात्र एकेरी धावेने संतुष्ट 2 बॅटर्स. एक धावसंख्येने संत गतीने पुढे सरकलेला धावपलक. 46 धावा. फक्त एकेरी धावसंख्येने काम चाललंय मैदानावर. मोठ्या फटक्यांपासून जकडबद्ध ठेवणारी, थांबवून ठेवणारी गोलंदाजी मैदानावर. कौतुक करावं लागेल. प्रत्येक गोलंदाजीने मेहनत घेतली आहे या मैदानावर. शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी. इनिंगची सांगता करणारा शेवटचा चेंडू. इथे मात्र सुरेख पद्धतीचा फटका पाहायला भेटतोय. डीप काव कॉर्नर रिजनला चेंडूचा प्रवास होतोय. क्षेत्ररक्षक येतोय, फील्ड करतोय. चांगलं क्षेत्ररक्षण. कौतुक करावं लागेल त्या क्षेत्ररक्षकाचं. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न मात्र एका खेळाडूला माघारी परतावं लागेल. धावचीच्या स्वरूपात एक खेळाडू माघारी परततोय तर फक्त एक धाव या मैदानावर प्राप्त होते. एकेरी धावेनं धावसंख्या ही पुढे सरकताना पाहायला भेटेल. ती 47 धावा धावपलकावर. तर करायचा आहे पाठलाग तो 48 धावसंख्येचा. 48 धावसंख्येचा करायचा पाठलाग. 36 चेंडू 48 धावा विजयाचं समीकरण ते शेल्डन ब्लास्टर संघाला. हा पाठलाग मैदानावर कशा पद्धतीने केला जाईल, कोणता संघ इथून विजयाच्या वाटचालीकडे जाईल, कोणत्या संघाच्या हाती पराभवाची वाटचाल येईल. कमी धावसंख्येचे सामने बऱ्याच वेळा क्रिकेटमध्ये शेवटच्या क्षणापर्यंत गेले. त्यातीलच हा देखील काय सामना असेल काय पाहायचं आहे. करायचे 48 धावा.
Nicely played. Just a single. Straight to the man. Just falling short of him. Good effort though. Will be another single. So far a cautious start this. Well, I recommend once the two batsmen get in the groove, definitely they'll try and finish off this game pretty quickly. Swing. Dot delivery to end the over. After completion of one, it's 7. 70 out loss after one. In pursuit of 48 runs, Imran Mullah and Alvino Carvalho, the opening batters of Sheldon Blasters. Left arm quick Harsh from the commentary box end. 7 without loss, requiring another 41 in 5 overs. 30 deliveries, 41 runs required to win. Nicely played, up and over. And that's up in the air. Pranal underneath. And that will be just a single. Score moves on to 8. 8 without loss. Requiring another 40 in 29. That's up. Up. And that's very far. All the way for 6. No matter the shortness, no matter the pitch, no matter the bowler, that man knows only one thing. See the ball, hit the ball. And that's out of the park for a maximum. Smashed. And again, one bounce over the ropes for 4. So dealing in boundaries is Alvino. Intentions clear. No matter small or big score, I know only one thing. That is to see the ball, hit the ball. Wants to finish off this game pretty quickly. As I've said earlier, just the first over was a bit cautious. Now these two will be definitely eyeing runs in double quick time. Nicely played and gone. Fielder was set. A trap was set for him and he has fallen in that trap. Straight to the man at deep mid wicket. 18 for 1.
New man in, Tosim Mulla. Just trying to go over the top, missing it completely. Very close. That's up in the air and taken. Second wicket down. 2 wickets in quick succession. And Sheldon Blasters in a bit of spot of bother right now. 18 for 2 after completion of 2 overs. New man in Nagbhushan at the non-striking end. It will be Pranal to continue. 18 for 2 after 2 overs, requiring another 30 runs of 24 deliveries. And looks like some bit of trouble. That the fielder is coming off. Might be some niggle or maybe some cramp. Nice delivery. Chance for run out. Oh, directed would have been trouble, but not to be. A single taken. In case if you have joined just now, then this is second Dolgaon Panchayat and Municipality level heavy ball cricket tournament 2025 organized by KV Strikers Morsham, powered by Shri Swapnil Suhas Shedgaonkar. Match between Maharudra Kurti, Panda and Sheldon Blasters. Sheldon winning the toss, deciding to bowl first, restricting the Maharudra Kurti to 47. And now 48 runs required. Currently, they find themselves at 19 for 2. Third over in progress. Just a delivery bowled, single taken by Imran Mulla. New man in. Nagbhushan on strike. Nicely played along the carpet. That will be just a single to get to the mark for Nagbhushan. Wow, what a delivery, just taking it away from the right hander. Just rolling his fingers across was Pranal and trying to go over the top, missing it completely. That's up in the air, fielder getting underneath and oh, dropped. Chance gone begging. Came in from the boundary rope. 2 chances that have been shelled and 2 more runs have been added. 22 for 2. Looks a bit erratic right now, the Sheldon Blasters, but riding on their luck.
Nicely played. And that will just be a single. Requesting Shri Ashok Shedgaonkar to please take his seat on the dais. Okay. Requesting Shri Ashok Shedgaonkar, aka Red Uncle, to please come in the pendle. Please take your seat. रिक्वेस्ट करता मातशी अशोक शेटगांवकर रेड अंकल हांकां की तेंच्यांनी येवन व्यासपीठार बसचें. 3 overs done and dusted. It's 25 for 2. 23 required in 18 deliveries. Match coming up next. Winner of this game to take on Omkar Boys Mandrim. And then we'll have the quarter-final one. Which of those teams made the Bhumika 11 Kanka in that quarter-final one? Change in bowling. It will be Sarvesh in the bowling attack from the commentary box. 23 required in 3 overs. Imran Mullah on strike. Full toss and see you later. Just a mere flick. Mat on full. And that's out of here. You just can't bowl these kind of deliveries to him. He's all class. Whenever brute force is required, he just caresses them from the presence. "17 required in 17 deliveries. That's up in the air again, and that will be 6 more. This time over mid-wicket fence. He wants to finish this game off quickly. These are some feed me kind of deliveries. First one was full toss, next one short, and again hammered. This time down the ground, no proper connection. Will just be one. Ten required now in 15. Nicely played. Adjusted at the last moment. Nagbhushan with a fumble, but will just be one. 9 required in 14. Is Imran Mullah trying to finish off this game pretty quickly. Will just be one. Reverse sweep missed. Dot delivery. Four overs 40 for the loss of 2, requiring 8 runs in 12 deliveries. The Sheldon Blasters.
Change in bowling. It will be Yatin. 8 required in 2 overs. Starts off with the dot delivery. Fabulous organizing this by the KV strikers. Morjim. It's a no ball given. So this will be a free hit now. So this will be a free hit. Up and over the wicket keeper. That will be just a single. So free hit not utilized properly. Nicely played. And that will just be a single. Another single taken. That's up in the air, and that will clear everyone, and with that it will be victory for the Sheldon Blasters. They win this game by a comfortable margin. In fact, with 8 wickets in hand. Requesting both the captains, please come for toss. Sheldon Blasters and Homkar Boys Mandrim.